आहे, भटकत आहे ते बी. मग भटकती करून थांबवलं, त्याच्यातून पुरस्कार 21 मिळवले. हा महाराष्ट्रातला पहिला धनगर मेंढपाळातला पहिला आहे. बाकी धनगरांना मिळवलेच पण मेंढपाळातला पहिला माणूस. म्हणून मी म्हणतो की तुम्ही आता इतके मोठे तुमचे सर आहेत, मॅडम आहेत, तुम्हाला शिकवतात, तुम्ही चांगल्या तऱ्हेने शिकलं पाहिजे. सरांना वापस बोलू नये किंवा कोणतेही आपली टीका टिप्पणी करू नये. या हिशोबानं आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. त्यावेळेस आपल्यावर लक्ष राहतं. जे मुलगा टीका टिप्पणी करेल किंवा काहीतरी इतरेल वागेल तर त्याच्यावर सर लोकांचं लक्ष नसतं. सर लोक त्याला बाहेरच त्याला म्हणजे शाळेत आहे फक्त असं म्हणतात, लक्ष देत नाही त्याच्यावर. कारण तो आगाऊ असतो. आगाऊपणा करू नये. आगाऊपणा करू नये. आपलं म्हणजे शिस्ती पद्धत राहिलं पाहिजे, शिस्ती पद्धत बोललं पाहिजे. लोकांसगळं शिस्तीने राहिलं पाहिजे. हे काम तुम्ही केलं पाहिजे. नाही तर मग आमच्यासारखे मेंढर चारा, शेळ्या चारा तेच काम करावं लागेल तुम्हाला. तुम्ही आता शिका, सवरा, मोठे व्हा आणि क्वालिफाईड व्हा. आमच्यासारख्याला बी तुमची मदत मिळाली पाहिजे, हेच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द धन्यवाद भाऊ. बघा, त्यांनी सांगितलं की केवळ 3रा वर्ग शिकलेले आहेत, परंतु त्यांचं आता बोलणं सुद्धा तुम्ही ऐकलं, अभ्यासपूर्ण आहे सर्व विषय. हे त्यांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी आहेत. आपल्याला सुद्धा मोठं व्हायचं असेल तर आपण त्यांच्यापासून या गोष्टी शिकायला पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला शेतीमधलं क्षेत्र भेटीमधलं तर पाहायला मिळणारच आहे, परंतु एका अशा व्यक्तीशी तुमची भेट